पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या बसला भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू, 49 जण जखमी. काहीची प्रगती चिंताजनक. जखमीवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू. रात्री 1च्या सुमारास घडली घटना. सर्व प्रवासी डोंबिवली निलजेलोडा येथील रहिवासी. मुंबई पुणे एक्सप्रेस पनवेल तालुका हद्दीत पंढरपूर येथे जाणाऱ्या बसला रात्री 1च्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. बसमध्ये 54 प्रवासी होते. त्यापैकी 5 जणांचा मृत्यू झाला तर 49 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी 7 ते 8 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावरही एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेस रात्री 1च्या सुमारास पंढरपूरला जाणारी बसची धडक एका ट्रॅक्टरला झाल्याने बस थेट खाली पडली आणि भीषण अपघात झाल्याची माहिती नवी मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांना दिली. सर्व प्रवासी डोंबिवली नजीक असलेल्या गेसर, निळजे, नारवली येथील असल्याची माहिती समोर आली आहे. अंदाजे 1:15 ते 1च्या सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती. डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते. ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे. बसमध्ये एकूण 54 लोक होते. त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक एमजीएम हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत. त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत आणि आतापर्यंत याच्यामध्ये एमजीएम हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे. बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत. त्यांच्यावर उपचार चालू आहे. सर, ॲक्सिडेंट कसं झाला होता? कुठे किती खाली बस गेली होती? एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे. त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला आहे. सर, हे आषाढी एकादशीसाठी चालले होते का? हो, हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते. सर, हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते त्यांच्याकडे काय? बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली निळजे लोढा या भागातील रहिवासी होते. कल्याणहून पंढरपूरकडे जाणारी ही बस होती. वारकऱ्यांची बस होती. वारीसाठी हे सर्व वारकरी निघाले होते. परंतु किलोमीटर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा किलोमीटर 500-800च्या दरम्यान ही बस आलेली असताना समोर प्रतिबंधित या एक्सप्रेसवरती जे प्रतिबंधित वाहन आहे ट्रॅक्टर, तो ट्रॅक्टर येतो असताना ट्रॅक्टरला मागून धडक बसलेली आहे. त्या धडकेमुळे बस ही उलटली आणि खोल खड्ड्यामध्ये पडली. खोल खड्ड्यामध्ये पडलेले असताना त्या ठिकाणी ट्रॅक्टर आणि बसमधील बरेच प्रवासी जखमी झाले होते. त्यांना काढण्यासाठी त्या ठिकाणी IRB पेट्रोलिंग असेल, देवदूत यंत्रणा असेल, डेल्टा फोर्स असेल, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सदस्य असतील, महामार्गाच्या सर्व पोलीस यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलीस यंत्रणा असेल, नवी मुंबई पोलीस आणि मुंबई पोलीस अशा सर्वांनी मिळून या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण केलेलं आहे. मदत कार्य पूर्ण केलेलं आहे. काही फायर ब्रिगेडच्या टीम देखील या ठिकाणी आल्या होत्या. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे आमचे 20 टीम मेंबर्स या ठिकाणी काम करत होते. या अपघातामध्ये जवळजवळ 54 प्रवासी होते आणि 2 ट्रॅक्टर मधले जे प्रवासी होते असे एकूण 54-55च्या दरम्यान ह्या लोकांची संख्या होती. त्यामध्ये दुर्दैवाने 5 लोकांचा मृत्यू झाल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली. कारण आपण सर्वांना मदत करत होतो आणि सर्व जखमींना आमच्या सर्व यंत्रणांनी MGM हॉस्पिटलमध्ये रवाना केले. परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची आम्हाला माहिती मिळाली आहे. आणि बसमध्ये 2 व्यक्ती जागीच मृत्यू पावल्या होत्या. त्यामध्ये एक महिला होती.